स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर बरसू दे. आज मी तुम्हाला स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील कथा क्रमांक 8 सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 8. विहिरीत लोटा फेकला. शके 1776च्या दुष्काळात एके दिवशी पुणे वैभवकर्ते महाराजांच्या दर्शनास गेले असता गावाबाहेर एका मोठ्या बावडीजवळ महाराज बसले होते. एक मारवाडी हातपाय धुवून लोटा भरून घेऊन महाराजांच्या दर्शनास आला. दर्शन घेऊन मारवाडी परत जात असता महाराजांनी त्याला परत बोलावले आणि त्याच्या हातातील लोटा घेऊन पाणी ओतून टाकले व तो लोटा 25-30 कदमावर बावडी होती त्यात फेकून दिला. त्या बावडीवर दुष्काळामुळे 50-60 माणसे पाणी भरीत होती. काही लोकांना वाटले की तो जड लोटा कोणाच्या तरी डोकीत बसून कपाळ मोक्ष होतो की काय, परंतु महाराजांची अघात करणी कशी ती पहा. विहीर 30-40 हात खोल होती. लोटा जो आत पडला तो कोणाच्या डोकीत न बसता गर्दीच्या मध्यभागी जी रिकामी जागा होती त्या बेताने आत पडला. सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. येथे बखर क्रमांक 8 समाप्त होते. श्री स्वामी समर्थ.